मित्रांनो, मोहन भागवत आज ज्यांच्याकडे पूर्ण सत्ता आहे, एक हाती सत्ता आहे, देशामध्ये त्यांची सत्ता आहे, त्यांचं असं विधान आहे की हिंदू समाज एकमेकांना जोडलेला नाही, त्यामुळेच हिंदूवर आतापर्यंत आक्रमण होत आलेलं आहे. आता मित्रांनो, हिंदू समाजामध्ये जी उतरंड आहे, ही उतरंड नेमकी कुणी निर्माण केली? हिंदू समाजामध्ये, हिंदू धर्मामध्ये जो भेद आहे, जी वर्ण व्यवस्था आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ही वर्ण व्यवस्था नेमकी कुणी निर्माण केली? ठीक आहे, मागे इतिहासामध्ये काय झालं ते आपण सोडून देऊ, परंतु प्रेझेंट काळामध्ये आज एक हाती तुमच्याकडे सत्ता आहे आणि एक हाती सत्ता असताना सुद्धा आजही तुमचं स्थान समाजामध्ये वरच्या स्थानी आहे. आजही तुमचं संविधान जरी लागू असलं तरी प्रत्यक्षामध्ये इन प्रॅक्टिकल तुमचं स्थान हे वरचं आहे, वरच्या लेवलचं आहे. समाजामध्ये धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय सर्वच क्षेत्रामध्ये तुमचा वर चष्मा आहे. म्हणजे समाज व्यवस्था आज तुमच्या ताब्यामध्ये आहे, धर्म व्यवस्था आज तुमच्या ताब्यामध्ये आहे, राज्य व्यवस्था आज तुमच्या ताब्यामध्ये आहे. मग अशामध्ये हिंदू धर्माला जोडण्याचं काम तुम्ही का करत नाहीत? लक्षात ठेवा. मग हिंदू धर्मामध्ये हा भेद नेमका काय आहे? हा लक्षात ठेवा. आता उत्तर प्रदेशमध्ये कोणतो आमदार कुलदीप सिंह सेंगर आहे, जो ठाकूर समाजाचा आहे. लक्षात ठेवा, उच्चवर्णीय आहे, क्षत्रिय आहे. आज जर त्याला कोर्ट त्याची सजा जर माफ करत असेल, हे काही सहजासहजी घडत नाही. लक्षात घ्या, कोणीतरी मॅनेज झाल्याशिवाय, काहीतरी झाल्याशिवाय हे सहजासहजी घडत नाही. म्हणजे एखादा व्यक्ती जर उच्चवर्णीय असेल, क्षत्रिय असेल, ब्राह्मण असेल किंवा अन्य उच्च जातीचा असेल किंवा अधिक पैशावाला असेल, जर त्याला अशी विशेष सवलत जर भेटत असेल तर हिंदू धर्मामध्ये जुडाव कशा पद्धतीने राहील? आणि जी पीडिता आहे, लक्षात ठेवा, जी पीडिता मुलगी आहे ती सुद्धा हिंदूच आहे ना. मग त्या मुलीचा विचार का होत नाही? लक्षात घ्या, हिंदू मुलीचा जर तुम्ही विचार करणार नसाल आणि एकीकडे लक्षात ठेवा, एकीकडे तुमच्या मधलाच जातीवाद जायला तयार नाही. एकीकडे धीरेंद्र शास्त्री यात्रा काढतो, जात पात की करो बिदाई, हम सब हिंदू भाई भाई. परंतु प्रत्यक्षामध्ये जात संपवण्याची जिम्मेदारी कुणाकडे आहे? व्यवस्था कुणाकडे आहे? मोहन भागवत, तुम्ही जर निर्णय घेतला तर जात व्यवस्था ताबडतोब संपू शकते आणि संपूर्ण हिंदू समाज एक होऊ शकतो. तुमच्यापेक्षा सुद्धा आमची प्रामाणिक भूमिका आहे की हिंदू समाजाने एक झालं पाहिजे आणि एक होण्यासाठी ही जाती व्यवस्था संपणं गरजेचं आहे, ही वर्ण व्यवस्था संपणं गरजेचं आहे. सर्व हिंदूंना समान अधिकार भेटणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, रोटी बेटी व्यवहार, आता रोटी व्यवहार तर आता होतच आहे, परंतु बेटी व्यवहार आता काही एका दिवसामध्ये होणार नाही. लक्षात घ्या, त्यासाठी असा काळ जाऊ द्यावा लागेल. परंतु तुर्तास तुमच्या हातामध्ये जी व्यवस्था आहे, जी न्याय व्यवस्था आहे, ती जर अशा पद्धतीने वर्ण पाहून, जात पाहून जर न्याय देत असेल तर मग हिंदू धर्मामध्ये आपापसा मधला जो जुडाव आहे तो कशा पद्धतीने राहील? तो अजिबात राहू शकणार नाही. आजही एक IAS वर्मा नावाचा मध्य प्रदेशमध्ये ज्या वेळेस रोटी बेटी व्यवहाराची गोष्ट करतो, त्याची भाषा चुकली. लक्षात ठेवा, त्याची बोलण्याची भाषा, शब्द चुकलेले आहेत, त्या शब्दाचा 100% निषेध आहे. परंतु त्याचा गाभा काय होता? जो गाभा हमेशा मोहन भागवत यांनी बोलून दाखवलेला आहे, तो गाभा असताना सुद्धा ज्या पद्धतीने त्याला टार्गेट करण्यात येत आहे, हे अत्यंत निषेधार्ह आहे. जितकं निषेधार्ह विधान त्या IAS वर्मा यांचं आहे, त्यापेक्षा 10 पट निषेधार्ह ज्या पद्धतीने टार्गेट करण्यात येत आहे. म्हणजे जे लोक हिंदू राष्ट्राची मागणी करतात किंवा हिंदू राष्ट्राच्या बाता मारतात, तेच लोक ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस तेच लोक जातीवर येतात. लक्षात ठेवा,
मग हिंदू राष्ट्र अशाने कसं निर्माण होईल? अरे बाबांनो, तुमच्यावर जिम्मेदारी आहे हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची, हिंदूंना एक करण्याची, हिंदूंना एक संध ठेवण्याची. आणि तुम्हीच ज्या वेळेस स्वतः जातीवर येता तर हिंदू राष्ट्र कसं निर्माण होईल? तुम्ही स्वतः तुमच्या जिम्मेदारीपासून पळ काढता. म्हणजे तुमचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. आता लक्षात घ्या, मोहन भागवत तुमचं वय होत चाललेलं आहे. तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर, लक्षात ठेवा, आतापर्यंत अजून तुम्ही जास्त थकलेले नाहीत. तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही तुमचा उत्तराधिकारी म्हणा किंवा सरसंघचालक हिंदूमधील एखाद्या शूद्र जातीतील, शूद्र वर्णातील एखाद्या व्यक्तीला सरसंघचालक नेमा. काय हरकत आहे? हिंदू आहे ना तो. हा जुडाव मजबूत करा ना. हिंदू समाजाला मजबूत करण्याचं काम करा, जोडण्याचं काम करा. मोहन भागवत लक्षात घ्या, येथील जो सर्वसामान्य हिंदू आहे ना, हा फार भोळा भाबडा आहे. हा फार प्रेमळ आहे. तुम्ही जर एक पाऊल पुढं टाकलं तर 10 पावलं पुढं टाकायला तयार आहे. लक्षात ठेवा. मोहन भागवत, तुम्ही जर हिंदू धर्माला एक करण्यासाठी खऱ्या हृदयाने, लक्षात ठेवा, तुम्ही खऱ्या हृदयाने, प्रेमाने, आपुलकीने, जिव्हाळ्याने, इमानदारीने एक पाऊल टाकलं, परंतु तुम्ही एकही पाऊल टाकत नाहीत. तुम्ही जे बोलता, लक्षात घ्या, हिंदूंच्या लक्षात येतं, लोक काही आता बोळ्याने दूध पित नाहीत. तो काळ गेला. लोकांना कळतं तुमचं खरं काय, खोटं काय, दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे, सगळं लोकांना कळतं. पोटात काय, ओठात काय, हे सगळं हिंदूंना कळतं. त्यामुळे जुडाव होत नाही. हे काय असतं, देण्याचं आणि घेण्याचं माप एक असावं लागतं. लक्षात ठेवा. प्रेम दिलं तर प्रेम भेटतं, आपुलकी दिली तर आपुलकी भेटते. तुम्हाला हृदयातून जर हिंदू राष्ट्र निर्माण करायचं असेल, खरंच जर हिंदूवर जर प्रेम असेल, तर एक पाऊल पुढं टाका. बघा, हिंदू समाज फार भोळा आहे, फार भाबडा आहे. इतक्या दिवस तुम्ही हिंदूंना अज्ञानात लोटण्याचं काम केलं, पाखंडात, भोंदूगिरीत, पुरोहितगिरीमध्ये लुटण्याचं काम केलं, त्याचं धार्मिक शोषण केलं, त्याचं आर्थिक शोषण केलं. तरी सुद्धा येथील हिंदू समाज तुमच्यावरच विश्वास ठेवतो. हे पाखंड सोडून, अधर्म सोडून तुम्ही जर एक पाऊल प्रेमाने, सहृदयतेने जर पुढं टाकलं तर बघा हिंदू समाज त्याला कशा पद्धतीने दाद देतो. फार फार प्रेमळ आहे हिंदू समाज. पण तुम्ही असं करत नाहीत हो. त्यासाठी पहिलं पाऊल म्हणून तुमच्या डोळ्यात देखत एक हिंदू सरसंघचालक नेमा. तुमच्या डोळ्यात देखत तुम्हाला तरी समाधान वाटेल. लक्षात घ्या, अजूनही आम्ही तुम्हाला परके समजत नाहीत, दूर लोटत नाहीत. कारण वर्णव्यवस्था असेल, जात व्यवस्था असेल, ही काल्पनिक आहे. हे वर्णसंकर, वर्ण बिर्ण हे सगळे तुमच्या DNA ने बाद केलेले आहेत. तुम्ही कशाचे तरी डॉक्टर आहात, तुम्हाला विज्ञान जर थोडंफार जर कळत असेल तर मानवाचं शरीर फक्त एक बॉडी आहे, पेशी आहेत, लक्षात ठेवा, टिश्यूज आहे, त्याच्या पलीकडे काही नाही. आणि त्यामुळे हे सगळं आता सिद्ध झालेलं असताना तुमची वर्णव्यवस्था, वर्णसंकर, आंतरजाती विवाह याला कशालाही काही अर्थ नाही. इथून तिथून संपूर्ण मानव एक आहे. आणि त्यामुळे आज एक समूह म्हणून, एक समाज म्हणून, लक्षात घ्या, आपण हिंदू म्हणून एकत्र यायला काय अडचण आहे. लक्षात घ्या, येथील जो शिवराय फुले शाहू आंबेडकर यांना मानणारा सुद्धा जो हिंदू आहे किंवा जो बौद्ध सुद्धा आहे, माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा 6 महिन्यापूर्वी स्टेटमेंट दिलं होतं. काय बघा, तुम्ही जर समतेच्या मार्गाने आलात तर आम्ही सुद्धा तुमच्यासोबत यायला तयार आहोत.
स्वतः बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणत आहेत. म्हणजे आता लक्षात ठेवा, दोष कुणामध्ये आहे लक्षात घ्या. आणि तुम्ही काय आहात, काय म्हणते त्याला, पण तुम्ही या धर्माचे, व्यवस्थेचे आज डायरेक्ट इनडायरेक्ट मालक आहात. हिंदू धर्म एक करायचा की तोडायचा, याचं यश अपयश या दोन्हीचंही खापर हे तुमच्यावरच फुटणार आहे. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.